अंगावर खाकी वर्दी घालण्याचं स्वप्न बघून अनेक तरुण तरुणी अहोरात्र मेहनत करतात। या तरुणांसोबत त्यांच्या कुटुंबाचं देखील स्वप्न जोडले गेलेले आहेत। नुकतीच एक बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली। त्यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार भरती होईल असं सांगितलं होतं। मात्र सूत्रांच्या सांगितल्यापेक्षा पोलीस भरतीची निश्चित तारीख अधिकृतरित्या जाहीर व्हावी अशी आमची अपेक्षा असं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं। पाहूया। सध्या आता शासनानं 10,000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याला सुरुवात केलेली आहे। कसं बघता आपण याकडे? सर, ही भरती निघणं खूप आवश्यक आहे, कारण की तुम्ही पाहताय संभाजीनगर मध्ये सध्या हे एका ग्राउंडवर एवढे पोर आहे सर। बाकी असे 50 ते 100 ग्राउंड आहे सर। प्रत्येक पोरगा भरतीची वाट पाहताय, मेहनत पाहताय तुम्ही कशी चालू आहे पोराची। काय वाटतं भरती सर, भरती पडणं भरपूर आवश्यक आहे पोरांसाठी। आता सगळे आशा लावून बसलेले सर भरतीसाठी। भरतीपासून काय अपेक्षा आहे? जसं तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे सध्या? सर, प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित चालू आहे सर्वांची। पोरं मागच्या भरतीपासून प्रॅक्टिस बंद नाही केली त्यांनी, कंटिन्यू मध्ये सगळे ते बघा भरतीचीच वाट बघताय बस। काय ना? योगेश रमेश जाधव। काय सांगाल, सध्या राज्यामध्ये 10,000 पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या सुरू होणार आहे, तर आपली प्रॅक्टिस कशी चालली किंवा सराव कसा चालू, काय वाटतं आपल्याला? सराव तर प्रत्येक मुलं सराव करत आहे। जास्तीत जास्त मुलांना आश्वासन दिलेलं आहे सरकारनं, पण जे सध्या तुम्ही ऍड दिलेली आहे, जे म्हणजे पेपरमध्ये आलेलं आहे, तर सूत्रानुसार म्हणलेलं आहे। तर आम्ही इतकं प्रॅक्टिस मेहनत करतो, तर तुम्ही एकदा कन्फर्म सांगायला पाहिजे की तारीख द्यायला पाहिजे की किती, म्हणजे कन्फर्म जागा किती निघणार आहे, कधी निघणार आहे। निघाल्याशिवाय तर काही सांगता येत नाही ना। प्रॅक्टिस सर मागच्या भरतीपासून चालू आहे तसंच, आणि भरपूर मुलं लागले आहे, जसं मित्रपरिवार वगैरे। पण आता प्रॅक्टिस जोरान चालू आहे, जसं की सांगण्यात आलेलं आहे की भरती वगैरे निघणार आहे खरं, म्हणून प्रॅक्टिस चांगली चालू आहे सर्वांची। काय नाव? माझं नाव वैभव कैलाश ढगे।